मुंबई महानगरपालिकेच्या 150 वर्षांच्या इतिहासात जे कधी घडलं नाही ते आता घडलंय. 150 वर्षांचा पुरुष प्रधान परंपरेचा गड भेदून अश्विनी भिडे यांच्या रूपाने मुंबईला पहिल्या महिला आयुक्त मिळाल्या आहेत. मेट्रो 3 सारख्या गुंतागुंतीच्या प्रकल्पाला यशस्वीपणे मार्गी लावत मेट्रो वुमन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या सनदी अधिकाऱ्याने प्रशासकीय क्षेत्रात नवा इतिहास रचलाय. अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने आज आपण महाराष्ट्रातील अशाच काही रणरागिणींचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी विविध क्षेत्रात पहिली महिला होण्याचा मान मिळवलाय. नमस्कार, मी श्रीकांत खानवे, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व अर्थात विजयालक्ष्मी पंडित. प्रशासनात जशा अश्विनी भिडे तशाच राजकारणात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मान मिळाला आहे तो विजयालक्ष्मी पंडित यांना. 1962 ते 1964 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवलंय. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी असलेल्या विजयालक्ष्मी पंडित यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनून जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवला होता. न्यायव्यवस्थेचा बुलंद आवाज अर्थात न्यायमूर्ती सुजाता मनोहर. न्यायदानाचे क्षेत्र जिथे पुरुषांचे वर्चस्व मानले जाईल तिथे 1948 मध्ये न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. एवढेच नाही तर 1994 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होण्याचा मानही मिळवला. पुढे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून आपली छाप पाडली. कायद्याची लेडी सुपर कॉप अर्थात मीरा बोरवणकर. पोलीस गणवेशातील करारीपणा आणि गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारं नाव म्हणजे मीरा बोरवणकर. 1981 बॅचच्या मीरा बोरवणकर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. मुंबई क्राईम ब्रँचच्या पहिल्या महिला प्रमुख आणि पुण्याच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी आजही नवीन पिढीसाठी प्रेरणादायी अशीच आहे. मॅडम कमिशनर या पुस्तकातून त्यांनी त्यांचा थर्राक प्रवास उलगडलाय. विजयालक्ष्मी पंडित असोत, सुजाता मनोहर असोत किंवा मीरा बोरवणकर, या सर्वांनी आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलंय की संधी मिळाली तर स्त्रिया कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतात. आज त्याच वारशाला पुढे नेत अश्विनी भिडे मुंबईच्या विकासाची नवी सूत्र हाती घेत आहेत. महाराष्ट्राच्या या लेकींच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.